जिजाऊ जन्माला आल्या विदर्भात, लग्न करून नांदायला आल्या मराठवाड्यात, आणि मराठवाड्यात काही दिवस राहिल्याच्या नंतर शहाजी राजेंना पुणे भागातली जहागिरी होती म्हणून माँसाहेब जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराजांना घेऊन पुण्यात गेल्या, आणि पुण्यात गेल्याच्या नंतर पुण्यामध्ये गाढवाचा नांगर फिरवलेला होता, आणि तिथे एक चप्पल लावून असं लिहिलं होतं, इथं जो कोणी नांगर फिरवेल त्याला शाप दिला होता. त्या शापाच्या भीतीपोटी तिथं कुणीही जमीन कसायला तयार नव्हतं, कुणीच तिथं जमीन कसून नांगर फाळ घेऊन कुणीच तयार नव्हतं. आणि त्या काळामध्ये त्या शापाला उत्तर देण्यासाठी का, कारण आमच्या मनामध्ये ज्या भाकड कथा आहेत, जे भाकीत शाप आहेत, त्याला आम्ही कुठंतरी घाबरतो, आणि त्याला सगळ्यात अगोदर विरोध कुणी केला तर तो माझ्या माँसाहेब जिजाऊंनी केला. अरे जिथं गाढवाचा नांगर फिरला होता ना, त्याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये सोन्याची फाळ करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या हातामध्ये नांगर देऊन ही महाराष्ट्राची माती विचारांनी सुपीक केली. ती माता म्हणजे राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेब. हा विचार घ्या, हा विचार. जर त्याच काळात मला काय सांगायचं आहे का, तिथं पुण्यात गेल्या गेल्या जर जिजाऊ म्हणल्या असत्या, नको माय, नको नको नको, उग शाप बीप लागला तर कोण आपल्याकडं काही गोष्टी लय डेंजर सांगितल्या जातात. प्रत्येक गावात एक मोठं लट वडाचं झाड असते, चिचचं आंब्याचं, ते गावाच्या बाहेर असते प्रत्येक गावात. इथलं मला माहित नाही, तर आहे का असं गावाच्या बाहेर एंट्रीला आहे ना, आणि त्या गावातल्या त्या झाडावर असतंच काही ना काही, 100% असते, आणि ते नेमकं अमावस्येला जाग होते बघा तुम्ही. बरं ही गोष्ट कोणी असं मोठ्यानं सांगतंय का हलगी लावून? आपल्या गावातलं ते झाड आहे का नाही, तिथं भूत आहे भूत, आणि अमावस्येला जागा होते, या आवाजात सांगत नाहीत. त्याची बी एक ट्यून आहे, ते आपल्या गावातलं ते वडाचं झाड आहे का नाही, आहे तिथं. घे बस, तुला काय माहिती, आणि ते पलीकडल्या गल्लीतलं ते हे नाही का, त्याच्या सासऱ्याला एकदा गोळीशील तर तिथं. सगळ्या गावात सेम कथा आहे, सगळ्या. तुमच्या इथलं मला माहित नाही, हाय का? ही गोष्ट मोठ्यानं कोणी सांगत, हीच ट्यून असते, हीच आवाज असते. आणि पुन्हा सांगता सांगता, माझं सांगायचं काम आहे, तुझं ऐकायचं असलं ऐक बाबा, शानं करणं आपलं काम आहे. आणि अमावस्येच्या रात्री तिकडे जाऊ नको बरं, अमावस्येच्या दिवशी तेलगट खात जाऊ नको बरं. हां, हे ट्युनिंगमध्ये असते. नेमका अमावस्या असावं, गावातलं एक सकाळी सायकलवर पॅन्डल मारून जाते, झिंग 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 करत शेतात जाते. नेमका अमावस्येचा दिवस असावं, शेतात थोडे कामं पाईपलाईन इकडे तिकडे करण्याच्या नादात उशीर व्हावं, आणि ते तिकून निघावं, आणि संध्याकाळ व्हावं, आणि अंधार पडावा असा. ते लांबूनच झाड बघतंय, आणि त्याला आठवतंय ते आपलं झाड आहे का नाही. ते रोजचंच झाड, ते झाडाला बघितलं की त्याला लांबून वाटते, अरे हे हात आहे, हे पाय आहे, त्या झाडावर येली असतात, पुन्हा हे जीभ हलायली, हे केस आहेत, आणि ते तिथूनच सुरू करते, राम 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 राम. तेवढ्यात पाखरं उडतात, राम 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 राम. पाखरं वा उडणारच ना कवर, जोपर्यंत ह्या पाठीपाशी येत नाही उजेडात आलं, मेरे अंगणे मे. मला सांगायचे काय, अशीच भाकड कथा होती. अशाच भाकड कथेतला श्राप महाराष्ट्राच्या मातीत त्या काळातल्या काही तत्कालीन लोकांनी दिला होता. पण अशा सगळ्या गोष्टींना झुगारून माँसाहेब जिजाऊंनी तो गाढवाचा नांगर बाजूला करून सोन्याचा नांगर महाराष्ट्राच्या मातीत फिरवण्याचं स्वप्न पाहिलं, ते पूर्ण केलं. म्हणून महाराष्ट्रात आजचा हा सुवर्णयोग सगळ्या महाराष्ट्रात साजरा केला जातो. म्हणून जिजाऊंची जयंती आहे. म्हणून जी अमावस्या वेगवेगळ्या कारणानं बदनाम आहे. माझ्या माँसाहेब जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना युद्धनीती शिकवत असताना सांगितलं, शिवबा ऐका, तुम्हाला जर लढाया जिंकायच्या असतील ना, तर त्याच्यासाठी सगळ्यात चांगला दिवस कुठला आहे, तर तो अमावस्येचा दिवस आहे. शिवबा म्हणतात, माँसाहेब कस काय? ऐका, अमावस्येच्या दिवशी आकाशामध्ये चंद्र नसतो, तारे नसतात. अमावस्येच्या दिवशी काळा कुठ्ठा अंधार असतो, आणि या काळ्या कुठ्ठा अंधाराचा फायदा घेऊन तुम्ही शत्रूच्या छावणीमध्ये जाऊ शकता आणि शत्रूला नेस्तनाबूत करू शकता. अर्थात अमावस्येच्या रात्रीचा फायदा कसा करून घ्यावा, हा खरा सकारात्मक विचार छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यात कुणी पेरला ना, तो माँसाहेब जिजाऊंनी पेरला. म्हणून जिजाऊंना वंदन आहे. म्हणून जिजाऊंना वंदन आहे. छत्रपती शिवाजी महाराजांवर हा संस्कार केला.
पण जिजाऊंचं चरित्र 4 टप्प्यात सांगतोय. तिसरा टप्पा सांगितलाय. आता जिजाऊ पश्चिम महाराष्ट्रात गेल्यात, जन्माला आल्या विदर्भात, नांदायला आल्या मराठवाड्यात, शिवाजी महाराजांना घेऊन गेल्या, स्वराज्याचं तोरण पहिल्यांदा बांधलं ते पुणे जिल्ह्यात पश्चिम महाराष्ट्रात. आणि माझ्या मासाहेब जिजाऊंनी देह ठेवला. ती भूमी कोकणाची होती. 4ही भागामध्ये माझ्या मासाहेब जिजाऊ फिरल्या. या महाराष्ट्रात हे राज्य विस्तारित केलं. म्हणून मासाहेब जिजाऊंना प्रत्येक क्षणी आठवणं हे गरज आहे. शिवाजी महाराजांच्या चरित्रातला डायलॉग मी सांगत होतो, तिथून आपण बाजूला आलो होतो. कुठूनही बाजूला गेलो तरी विषयावर आल्याशिवाय राहणार नाही. शिवाजी महाराजांच्या इतिहासातलं एक वाक्य आहे, ते वाक्य मी सांगतो, अर्ध मी सांगतो, पूर्ण तुम्ही करायचं. आपल्याला ते वाक्य इतकं आवडतं ना की त्याच्या नावाचे वॉलपेपर निघाले, स्क्रीन सेवर निघाले, ते सायकलीच्या मागचे ते स्टिकर निघाले, ते ऑटोवर निघाले, बॅनर निघाले, सगळीकडे आले. ते वाक्य असं आहे, हे हिंदवी स्वराज्य व्हावे. तुम्ही बोला नाही तर मी खाली बसतो. हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा. हे वाक्य ऐकलं की आमचं रक्त सळसळ सळसळ करतं, अंगामध्ये प्रेरणा मिळते, सगळी पोरं मदमस्त होतात, आनंद घेतात. अरे शिवाजी महाराजांच्या नावानं जे जे कार करतात, हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा. असं म्हटलं की मन भरून येतं. पण माझ्या दृष्टीनं, माझ्या अभ्यासानं हे वाक्य अर्ध आहे साहेब. त्याचं कारण असं आहे, छत्रपती शिवाजी महाराज जन्माला यायच्या अगोदर मासाहेब जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज जन्माला यायच्या अगोदर मासाहेब जिजाऊ हे आपापसातली भांडणं आणि आपापसातलं सांडलेलं रक्त पाहून म्हणतात, ही सगळी लोक एकत्रित यावी आणि 18 पगड जातीचं स्वराज्य महाराष्ट्राच्या मातीत उभं राहावं. सगळ्या जाती धर्मातल्या लोकांना एकत्रित करून ते स्वराज्य इथं उभं राहावं ही इच्छा शिवाजी महाराज जन्माला यायच्या अगोदर हे रयतेचं राज्य झालं पाहिजे ही मातोश्रींची इच्छा होती. आणि ती मातोश्रींची इच्छा माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी पूर्ण केली. हा या महाराष्ट्राचा इतिहास आहे. म्हणून जिजाऊंचं चरित्र या वेगवेगळ्या अनुषंगानं आपण समजून घेणं गरजेचं आहे. माझ्याकडे वेळ कमी आहे, मला बोलायचंय जास्त. काय केलंय जिजाऊंनी प्रत्येक क्षणी? ऐका, छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासात एक वाक्य आहे, त्या वाक्याबद्दल तर्कैत वितर्कैत. पेडेसाहेब छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगत असताना काही जण म्हणतात छत्रपती शिवाजी महाराजांना भवानीनं तलवार दिली आणि त्या तलवारीच्या कृपेनं, त्या तलवारीच्या ताकदीनं शिवाजी महाराजांनी हे स्वराज्य उभं केलं. काही लोक त्याला विरोध करतात. ते म्हणतात भवानी कुठं तलवार देत असते का, आणि भवानीची तलवारीनं छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र कुठंतरी कमी होतं, असा दुसरा वाद महाराष्ट्राच्या मातीतला आहे. पण मी असं बोलतो की मला माहीत नाही छत्रपती शिवाजी महाराजांना तलवार भवानी मातेने दिली का, पण मला हे 100% माहिती आहे की शिवाजी महाराज लढाईला जात असताना मासाहेब जिजाऊ शिवाजी महाराजांच्या हातात तलवार द्यायच्या. छत्रपती शिवाजी महाराज जिजाऊंच्या समोर नतमस्तक व्हायचे. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज प्रत्येक लढाईत यशस्वी व्हायचे. हा मासाहेब जिजाऊंचा अधिकार आहे. हा मासाहेब जिजाऊंची ताकद आहे. ही ताकद मासाहेब जिजाऊंनी पेरली आहे. प्रत्येक निर्णयात, प्रत्येक गोष्टीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना मार्गदर्शक. म्हणून म्हटलं जातं की आई ही जगातला सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा गुरु असते. आणि याची सिद्धी कुठं मिळते तर ती शिवचरित्रात मिळते. शिवचरित्रातून कशी मिळते? जिजाऊंचं वैशिष्ट्य काय? फक्त 2 गोष्टी सांगतो आणि पुढे जातो. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं तोरण बांधलं. तोरणा किल्ला आपल्या स्वतःच्या राज्यकारभारात घेतला. हे सगळ्यांना माहिती आहे. स्वराज्याचं तोरण बांधलं गेलं, तोरणा किल्ल्यावर भगवा झेंडा फडकला. महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यकारभार सुरू झाला. महाराष्ट्रामध्ये आनंद झाला, मावळे खुश झाले आणि छत्रपती शिवाजी महाराज तोरणा किल्ला जिंकून